श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जर तुमची कन्या रास असेल मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर 1 मिनिटसुद्धा थांबून हे नक्की वाचा. कारण येत्या 31 तारखेपर्यंत तुमच्या आयुष्यात एक असा प्रचंड मोठा आणि चमत्कारिक बदल घडेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 18 ऑगस्टपासून देवगुरु बृहस्पती थेट नागदेवतेच्या आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नक्षत्राचे स्वामी बुधदेव हे स्वतः तुमच्या कन्या राशीचे मालक आहेत. म्हणजे हा गोचर थेट तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणारा एक गोल्डन चान्स ठरणार आहे. पण सावध राहा, कारण या काळात 5 मोठे बदल तुमच्या आयुष्यात घडतील. पण जर तुम्ही घाई गडबडीत एक लहानशी चूक केली तर हातात आलेला कोट्यावधीचा सुवर्णयोग सुद्धा क्षणात निसटून जाऊ शकतो. व्हिडिओच्या शेवटी मी एक असा अद्भुत उपाय सांगितला आहे आणि ती मोठी चूक कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की ऐका. कारण या 5 घटना तुमच्या बाबतीत ज्या घडणार आहेत त्यापैकी चौथी घटना आणि 5वी घटना ऐकून तुमचे रोंगटे उभे राहतील. चला तर मग जाणून घेऊया 31 तारखेपर्यंत तुमची संपूर्ण भविष्यवाणी कशी असणार तुमचे दिवस. तर कन्या राशीच्या जातकानो, जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून नोकरीतील कामाचा अतिरिक्त ताण, सहकार्य न मिळाल्याने किंवा प्रमोशन रखडल्यामुळे त्रस्त असाल तर हा थेट 18 ते 20 तारखेपासून परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे मित्रांनो. कारण तुमच्या लाभाच्या भावात गुरुची झालेली ही हालचाल आणि तुमचा राशीस्वामी बुधाचा प्रभाव तुमच्या करिअरमधील सर्व अडथळे दूर फेकून देणार आहे. या काळात नोकरीच्या मुलाखतीला किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळा किंवा हिरवा रंग वापरणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकानो, कार्यालयात किंवा व्यवसायात तुमच्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू आता स्वतःहून बाजूला होतील. तुमच्या कामाचं कौतुक थेट वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केलं जाईल आणि तुमची घसरलेली पद पुन्हा नव्याने निर्माण होईल. या प्रकल्पामध्ये आणि करारामध्ये इतके दिवस अडचणी येत होत्या, तिथे अचानक मोठे यश मिळण्यास सुरुवात होईल. विशेषतः बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस तुमच्यासाठी जॅकपॉट ठरणार असून अडकलेली कामे त्याच दिवशी मार्गी लागतील. कन्या राशीच्या जातकानो, जर तुम्ही दीर्घकाळापासून नवीन जॉब शोधत आहात किंवा मनसोक्त पगाराची वाट पाहत आहात तर या काळात थेट तुमच्या हातात मोठी ऑफर येण्याची दाट शक्यता आहे. 25 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरच्या काळात तुमचा पदाधिकारी, मानसन्मान किंवा अधिकार क्षेत्रात असा मोठा चमत्कारिक बदल दिसेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, परदेशाशी संबंधित कामामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अफाट व कल्पने पलीकडचं यश मिळताना दिसेल. गुरुची शुभदृष्टी तुमच्या प्रवासाच्या आणि लाभाच्या भावावर पडत असल्यामुळे जर तुमचे पासपोर्ट, व्हिसा, PR, परदेशाची शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जाण्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून अडकले असेल तर मित्रांनो ते अचानक चुटकीसरशी मार्गी लागतील. विशेषतः IT क्षेत्रातील लोक, फ्रीलान्सर, इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करणारे किंवा ऑनलाईन जागतिक व्यापार करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना या काळात परदेशी क्लायंटसोबत मोठा नफा व नवीन संधी प्राप्त होतील. कन्या राशीच्या जातकानो, या काळात आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला थोडी विशेष काळजी आणि सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचं आहे. ग्रहाच्या या विशेष हालचालीमुळे आणि ऋतू बदलामुळे कन्या राशीच्या जातकांना पोटाशी संबंधित, डायजेशन किंवा नर्व्ह सिस्टीम किंवा त्वचेशी संबंधित लहान मोठे त्रास उद्भवू शकतात. येत्या काळात घरातील वृद्ध व्यक्ती, महिलांनी आपल्या आपल्या दैनंदिनी खाण्यापिण्यावर व आहारावर नियमित औषधावर वेळेत लक्ष दिले पाहिजे. किरकोळ त्रासाकडेही अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो. कन्या राशीच्या जातकानो, विशेषतः महिलांनी या दिवसात प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे किंवा अनावश्यक मानसिक ताण घेणे पूर्णपणे टाळावे, कारण याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर व शारीरिक ऊर्जेवर होऊ शकतो. ग्रहाचे सर्व नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वांनी रोज सकाळी तुळशीची 2 पाने नक्की खावीत किंवा ओम प्रा प्री प्रो सो बुधाय नमः या मंत्राचा जप देखील करावा. हे अत्यंत तुमच्यासाठी गुणकारी ठरू शकतो. नियमित हलका व्यायाम, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहाराची काळजी घेतल्यास हा काळ तुमच्यासाठी निश्चितच निरोगी व सुखद ठरणार आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, आता पैशाच्या बाबतीत अत्यंत सावध व उत्सुक राहा, कारण हा भाग तुमच्या बँकेतील शिल्लक पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल. आश्लेषा नक्षत्राचे स्वामी बुधदेव स्वतः तुमच्या राशीचे मालक असल्यामुळे तुमच्या गुप्त धनाचा, लॉटरी किंवा जुन्या गुंतवणुकीचा दरवाजा उघडणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून बाजारात किंवा मित्राकडे अडकलेले तुमचे पैसे या काळात अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होताना दिसेल. कन्या राशीच्या जातकानो, गुरुची शुभदृष्टी तुमच्या धन व लाभ भावावर पडत असल्यामुळे
फक्त नवीन मार्गाने पैसा येणारच नाही, तर व्यवसायात अचानक मोठा आर्थिक फायदाही होईल. जर तुमचे कोर्ट कचेरीचे काम, जमिनीचे व्यवहार आणि वडिलोपार्जित संपत्तीचे वाद अडकले असतील, तर अचानक तुमच्या बाजूने निकाल लागून मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कन्या राशीच्या जातकांनो, नागदेव आता स्वतः तुमच्या या खजिन्याची आणि संपत्तीची सुरक्षा करणार असल्यामुळे या काळात आलेली प्रगती दीर्घकाळ टिकून राहील. परंतु एक मोठी सावधानता बाळगा मित्रांनो, या काळात आणि स या अक्षरापासून सुरू होणाऱ्या व्यक्तीवर पैशाच्या बाबतीत आंधळा विश्वास ठेवू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते. आलेला पैसा कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता योग्य नियोजनाने गुंतवल्यास 31 तारखेपर्यंत तुमची आर्थिक स्थिती प्रचंड मजबूत होईल मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ पैशाचा किंवा प्रगतीचा नसून तुमच्या बुद्धिमत्तेला अत्यंत प्रगल्भ आध्यात्मिक जोडसुद्धा देणार आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात चाललेला ओढाताण, निर्णय घेताना होणारा प्रचंड गोंधळ किंवा भविष्याची गूढ भीती आता हळूहळू शांत होईल. राशीस्वामी बुध व ज्ञानाचा कारक गुरु याचा हा अद्भुत मिलाप तुमच्या विचारांना कमालीचा तीक्ष्णता देईल, ज्यामुळे तुम्ही भूतकाळातील कटू आठवणी किंवा चुकांमधून शिकून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाल. कन्या राशीच्या जातकांनो, या गोचरादरम्यान तुम्हाला निसर्गाकडून काही अतिशय दुर्मिळ व शुभ आध्यात्मिक संकेत मिळण्यास सुरुवात होतील. जर तुम्हाला या दिवसात स्वप्नात गोल्ड, पांढरा साप, शिवमंदिर किंवा वाहते पाणी, निर्मळ असं पाणी दिसत असेल, तर समजून जा की तुमच्यावर महादेवाची आणि लक्ष्मीची थेट कृपा बरसणार आहे. स्वप्नशास्त्रात हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं मित्रांनो, कारण मंत्र जप करताना मन एकाग्र होणे, अचानक धार्मिक कार्यात रुची वाढणे हे दर्शवतं की तुमचं प्रारब्ध बदल असून अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. कन्या राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगात सापडाल किंवा काय कराल हे सुचणार नाही, तेव्हा तुमची अंतर्भूत शक्तीसुद्धा म्हणजे सिक्स सेन्थ म्हणजे इंट्युशन पॉवरसुद्धा अत्यंत अचूक काम करेल. मनातून येणारा पहिलाच विचार तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून किंवा चुकीच्या माणसापासून वाचवेल. या काळात मिळालेल्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे तुमची निर्णय क्षमता अत्यंत तीव्र होईल आणि तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला मोठी मानसिक शांती, मोठे यश मिळवून देणारा ठरणार आहे मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, 31 तारखेपर्यंतचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा, अभूतपूर्व उंची देणारा अत्यंत पवित्र व सुवर्ण काळ ठरणार. राशीस्वामी तुमचा जो आहे तो बुधाच्या असलेल्या नक्षत्रात, गुरुचा हा दुर्मिळ प्रवेश आणि महादेवाची तुमच्यावर असलेली थेट कृपा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने, आर्थिक चणचण, प्रगतीतील अडथळे मुळापासून नष्ट होणार आहेत. या काळात 5 व 6 अंक तुमच्यासाठी प्रचंड भाग्यशाली सिद्ध होताना दिसेल मित्रांनो, जे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देणारा ठरेल. कन्या राशीच्या जातकांनो, या गोचराचा आणि शुभ योगाचा 100% सकारात्मक लाभ मिळवण्यासाठी 2 अतिशय सोपे, अचूक, सिद्ध महाउपाय नक्की करा. पहिला म्हणजे बुधवारी हिरव्या दुर्वाला पिवळ्या हळदीचा लेप लावून ते भगवान गणपतीला अर्पण नक्की करावा. गणेश, अथर्व शीर्षाचे पठणही करावे. आणि दुसरा उपाय म्हणजे सोमवारी शिवमंदिरात जाऊन तांब्याचा छोटा नाग महादेवाला अर्पण करून दुधाने व जलाने जलाभिषेक करावा. त्यामुळे तुमच्या नशिबातील सर्व दुःखाचे रूपांतर क्षणात सुखात व समृद्धीत निर्माण होतील. कन्या राशीच्या जातकांनो, अशा प्रकारे तुमच्या डोक्यावरील संकटाचे सावट दूर होण्यासाठी आणि गणपतीचा, महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये ओम गणपते नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तसेच ही शुभ ऊर्जा, महादेवाचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात त्वरित कार्यान्वित व्हावा यासाठी व्हिडिओ तुमच्या या 5 खास मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा, ज्यांना सध्या प्रगतीची व आरोग्याची नितांत गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून घ्या. महादेव तुमचं सर्वांचं कल्याण करू मित्रांनो.